माझ्या घरची अशी परिस्थिती होती की मी लग्नाला नाही म्हणू शकत नव्हते. माहिती मला. तुझ्या लग्नाच्या दिवशी मी नाशिकमध्येच होतो. एकदा वाटलं मला की हे सगळं थांबावं, डायरेक्ट तिथे यावं, तुझा हात पकडावा आणि सांगावं सगळ्यांसमोर की नीता. पण मी काय सांगणार होतो तुला, तुझ्या घरच्यांना, कारण माझं काहीच व्यवस्थित नव्हतं नीता. तो बिझनेस उभा करायची जबाबदारी माझ्यावर, त्याच्या कुटुंबाची जबाबदारी, त्याच्या घराची जबाबदारी माझ्यावर. इथे यायचं, तुला इथून खेचत त्या सगळ्या जबाबदारीमध्ये न्यायचं, आणि त्यापेक्षा मला वाटलं तुझे जे होते ते चांगलं आहे, म्हणून मी थांबवलं स्वतःला. तुझ्या लग्नाच्या दिवशी 30-40 सिगरेटी ओढल्या आणि मग गेलो पुन्हा त्या अनोळखी राज्यात. तिथे तू नव्हतीस नीता, पण तुझ्या खूप आठवणी होत्या.